48,000 कोटींचं जुनं वीज बिल माफ करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा। 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो, लवकरच 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सर्वच राज्यांमध्ये 50% जागा वाढत असतील तरच डिलिमिटेशन बिलाला समर्थनाचा विचार करू, सुप्रिया सुळेंची भूमिका। 50% मर्यादेचा प्रस्ताव सरकारनं द्यावा, त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, केलं स्पष्ट। डिलिमिटेशन बिलाला ठाकरे पवारांचा पाठिंबा नाही, विधेयक आल्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया। तर इंडिया अलायन्स सोबत चर्चा करूनच भूमिका घेणार, हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी काल दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। पाऊण तास अमित शहांशी केली चर्चा, बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेच्या मुद्द्यावर भेट घेतली, विलिनीकरणाचा कोणताही विषय भेटीत नव्हता, जयंत पाटलांची माहिती। ऑपरेशन तुतारी होणार नाही, शरद पवारांचे खासदार त्यांच्याकडेच राहतील, शिवसेना शरद पवारांचे खासदार फोडणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेस काढणार राम भक्त आस्था जनजागृती यात्रा। 19 जुलैला नागपूरमधील रामटेकच्या गड मंदिरामधून होणार प्रारंभ। नाशिकच्या नगरसेवकांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या सोबत बैठक, नगरसेवक एकनिष्ठ असल्याचा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। गिरिजा राऊत छळ प्रकरणामध्ये विनायक राऊतांसह त्यांची पत्नी आणि गीतेश राऊतांचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। गडचिरोलीमध्ये अंधश्रद्धेमुळे 27 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत, प्रसूती वेदना सुरू असताना देखील कुटुंबियांनी रुग्णालयाऐवजी मांत्रिकाकडे नेलं। गडचिरोलीतल्या कोरशी तालुक्यातील कोसमी इथली धक्कादायक घटना। बोगस बियाण्यांवरून आमदार बच्चू कडू झाले आक्रमक, बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा करावा, आमदार बच्चू कडूंची मागणी। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचा नागरिक आणि व्यापाऱ्यांचा निर्णय, पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शवण्यासाठी घेणार भूमिका, काळे झेंडे लावून करणार मुख्यमंत्र्यांचं स्वागत। प्रसिद्ध कोचिंग क्लासेस महेश ट्युटोरियल्स बंद, राज्यातील सर्व 33 शाखा बंद झाल्याची माहिती। जवळपास 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा पालकांचा आरोप। ओमानमधील हल्ल्यामध्ये पुण्यातील हेरंब करमरकरांचा मृत्यू, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजावर झाला होता हल्ला, थर्ड इंजिनियर म्हणून कार्यरत होते हेरंब करमकर। फिफा फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये फ्रान्सचा संघ पराभूत होताच पॅरिसमध्ये हिंसाचार आणि दंगल उफाळली, चाहत्यांकडून दुकानांची जाळपोळ आणि लुटालूट।